झी 24 तास एक पाऊल पुढे। बातमी पुढची पुण्याचीच। पुणे महापालिकेने डिसेंबर 2011 मध्ये 1.5 कोटींचा खर्च करून ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पार्क उभारला। मुलांमध्ये साहसी क्रीडा प्रकारांची आवड निर्माण व्हावी हा त्या पाठीमागचा उद्देश होता। पुणे महापालिकेचा हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाकांक्षी होता आणि त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे तो वेगळा आणि अगदी अभिनव होता। मात्र वर्षभरातच आता या पार्काची दुरावस्था झाली आहे। या अभिनव प्रकल्पाच्या दुरावस्थेचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन पाटोळे यांनी। पुणे महापालिकेच्या पेशवी पार्कमध्ये आता आपण आहोत। या पेशवी पार्कमध्ये पुणे महापालिकेने एक वर्षभरापूर्वी ॲडव्हेंचर स्पोर्ट्स म्हणजे साहसी खेळांचं एक विशेष उद्यान उभारलं होतं। मात्र वर्षभरातच या उद्यानाची दुरावस्था झालेली आहे। आता आपण हा जो लाकडी फळांचा एक मोठा टप पाहू शकतोय। हा जो टप आहे लाकडाचा, त्यामध्ये सुरुवातीला एक सायकल ठेवण्यात आलेली होती आणि आतमध्ये मुलं ही सायकल घेऊन या फळांवरती ती सायकल चालवायचे। मात्र आपण आता पाहू शकतो की कशा पद्धतीने ह्या टपची दुरावस्था झालेली आहे। सर्व फळ्या या टपच्या तुटलेल्या आहेत। या उद्यानामध्ये महापालिकेने अशा पद्धतीने 300 साहसी खेळांचे प्रकार किंवा 300 प्रकारचे ॲक्टिव्हिटीज मुलं खेळू शकतात असं 300 प्रकारचे वेगवेगळे उपकरणं या ठिकाणी उभारलेली होती। मात्र यातील बहुतांश उपकरणं हे साहसी खेळ बंद आहेत। आता आपण ही जी समोर सायकल पाहतोय तोही त्यातलाच एक ॲक्टिव्हिटी आहे। मात्र ही सायकल देखील बंद आहे। बऱ्याच मागील काही महिन्यांपासून ही सायकल बंद आहे आणि अशीच अवस्था या उद्यानातील इतर जे सर्व खेळ आहेत, साहसी खेळ आहेत त्यांची आहे। यातील दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या उद्यानात हे साहसी खेळ असल्यानं मुलांबरोबर प्रशिक्षक ठेवणं गरजेचं होतं, कारण यातनं दुर्घटना होण्याची शक्यता आहे। मात्र आपण पाहू शकतो की ही मुलं स्वतःच एक साहसी हे जे साहसी खेळ आहेत हे स्वतःच खेळतात किंवा एकतर त्यांचे पालक त्यांच्याबरोबर हे साहसी खेळ खेळण्यास त्यांना मदत करतात। मात्र प्रशिक्षक या संपूर्ण एवढ्या मोठ्या उद्यानात कुठेही दिसत नाहीयेत। ठेकेदार आणि महापालिका या उद्यानाच्या दुरावस्थेबाबत एकमेकांवरती जबाबदारी ढकलत आहेत। मात्र यात मुलांचं मोठं नुकसान होतंय। दिवाळीची सुट्टी होती, मात्र मुलांना ह्या उद्यानाचा आनंद घेता आलेला नाहीये। पुणे महापालिकेचं जे बजेट आहे ते 3000 कोटींच्या वरती गेलेलं आहे। या उद्यानावरती महापालिकेने 1.5 कोटीहून अधिक खर्च आतापर्यंत केलेला आहे। मात्र हा सर्व खर्च हे सर्व पैसे व्यर्थ गेल्याचं चित्र आहे, कारण पुण्यातील मुलांना हे उद्यान ॲडव्हेंचर स्पोर्ट्स पार्क आनंद देण्यास अपयशी ठरलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेचा नितीन पाटोळे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।